ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांच्या जीवनात घडून आलेले अनुभव या विषयावर सुरुवात आहे. गरमी जास्त होऊन राहिली असं वाटत आहे नाही का? बैठकीमध्ये लक्षही आहे का नाही असं नाही आहे का? नाही, नमस्कार घेतल्यानंतर जर आपण परमेश्वर कसा आहे चालता बोलता नाही का? चालता बोलता म्हणजे कसा आपण जो बोलतो तो परमेश्वर करतो म्हणजे ऐकतो. पण आपण ऐकतो का? आपण बोलतच नाही तर ऐकतो कुठून? कशावरून समजण्याची नाही का? गरमी आहे असं म्हणून होऊ शकते नाही का? असं काही आहे का? म्हणून पुन्हा एकदा नमस्कार जी. आवाज नाही आला, आताही नाही आला. आपण कार्यक्रमामध्ये रमलो आहोत का हा आपल्याला आधी माहिती पडल्या पाहिजे नाही का? नाही तर कसं आहे कहा गए काही नाही और क्या लाए कुछ भी नाही अशी अवस्था होते. या ठिकाणी बोलणारा प्रत्येक वक्ता बाबाच्या शिकवणीवरती बोलत असतो आणि त्याच्या मुखकमलातून निघालेला शब्द जेव्हा कधी आमच्या जीवनामध्ये कामी पडलं, कुठला प्रसंग निर्माण झाला तर आमच्या जीवनामध्ये तो शब्द आमच्या कामी पडतो. म्हणून आपलं लक्ष असणे अत्यंत गरजेचं आहे. गरमी असू द्या तुमच्यापेक्षा इथं मंडप जवळ आहे, इथून गरमी जास्त जवळ लागते तिथून कमी लागते. आम्हाला इतकं माहित आहे तरी पण सर्व अंदर बसले. मानतेजी बोलवायला गेले पण आताही बरोबर आले नाही काही तरी पण अंदर बसलाय. मानतेजी तुम्हाला म्हटलं की इथं कूलर लावून टाका, गरमी आहे तुम्ही सर्वांची भावना समजून घ्या, आतमधला कूलर बाहेर आणून टाका. गरमी आहे समजायची गोष्ट आहे, परंतु बैठकीला बैठक सारखं वाटल्या पाहिजे नाही का? बैठक म्हणजे शाळा आणि शाळा शाळेप्रमाणे भरल्या पाहिजे तेव्हा शाळेचा महत्व. नाही तर काय कोण बोलला काय बोलला कोणासोबत बोलला नाही का? तर ही बाबांच्या आदेशावरची चर्चा बैठक आहे. प्रत्येक सेवक या मार्गामध्ये दुःखी कष्टी आला आणि बाबांच्या शिकवणीमुळे सुखी समाधानी झाला नाही का? प्रत्येकाकडे अनुभव आहे, आमच्याकडे आहे. बाबांनी कसं भगवत प्राप्ती केली सर्वांना या बाबतीत माहिती सुद्धा आहे. परंतु बाबांच्या आदेशाचे पालन आपल्याकडून जीवनभर होतो काय हे आपल्याला महत्वाचं आहे. भाऊ आवाज थोडीशी पतली करून टाका, जास्त ठोकर आहे. हॅलो हॅलो बेस थोडंसं कमी करा. हॅलो. तर आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे. इको नको तर मानत आहे की बाबा जुंदेजी यांनी आपल्याला सुंदर शिकवून दिलेली आहे. सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना, आठवडी पंधरवाडी मासिक चर्चा बैठक हे आपल्याला बाबांनी दिलेलं आहे. म्हणून विनंती करते हैं सवेरे की, प्रार्थना करते हैं शाम की, और साप्ताहिक चर्चा बैठक में फिर भी सेवक नहीं जा सका तो हमारी जिंदगी है किस काम की? किती सेवक जातो आपण बैठकीला? जातो का? एवढे जातात नाही का? बाकी लोक नाही जात नाही का? बैठक ही आपल्याला बाबांच्या आदेशाची आहे आणि त्यामध्ये प्रत्येक सेवकाच्या आपल्या कुटुंबासहित जाणे अत्यंत गरजेचं आहे. बैठक का म्हणून गरजेची, बाबांनी का म्हणून दिली हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये सेवकाला अनुभव घडतो आणि तो बैठकीमध्ये जर आपण सांगितलं त्यातून दुसरा सेवक हा आकर्षित होऊ शकतो, जागृत होऊ शकतो. म्हणून आपल्याला बैठकीत जाणे अत्यंत गरजेचं आहे. बैठकीत जो गेला तो या ठिकाणी तळतळ बोलू शकतो, दुसरा सेवक बोलणार नाही. बोलेल का? नाही का? म्हणून आपल्याला बैठक ही गरजेची आहे. बैठकीमध्ये बाबांचे आदेश आहे, बाबांच्या आदेशाचे पालन होणं गरजेचं आहे नाही का? पण आपल्याकडून होत नाही. आणि आता आमच्या काकाजीने सांगितलं सेवक येतो, सुखी होतो, त्यागी होतो आणि नंतर बैमान होतो असंच म्हणलं काकाजी नाही का? ना गेले तिकडे. म्हणून मार्गात आले राजेशजी बनसोड म्हणतात, त्यांनी लिहिलेलं आहे भजन. मार्गात आले बैमान झाले, हो बाबाच्या कृपेवरती झाले दुःख दूर. झाले का नाही म्हणते बाई? दुःख दूर झाले. आणि काही काही सेवक चुका करतात भरपूर. केव्हा? आता सांगा केव्हा चुका करतात? आता सांगा त्यांनी. सेवक मार्गात येतो, सुखी होतो
आणि सुखी झाल्यानंतर त्यागी होतो, त्यागी झाल्याच्या नंतर तो काय होतो, विसरून जातो, नाही का? म्हणजे विसरणे म्हणजे बैमान झाले. आणि बाबांना प्रत्येक दिवशी आपण वचन देतो, भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी तुमच्या आदेशाप्रमाणे सत्यपराचा प्रेम त्यात 3 शब्द 5 नियमाचा जीवनात काटेकोरपणे पालन करेल असे मी सत्य वचन देतो, प्रत्येक दिवशी देतो. परंतु त्या वचनावर उभे राहतो का आपण? नाही. का म्हणून? बैमान कोण झाला मग, नाही का? आणि आता त्यांनी सांगितलं की सेवक माफी मागत नाही. आता त्यांनी सांगितलं, नाही का? सांगितलं ना तुरीचा अनुभव. पण महान त्यागी बाबा जुमदेवजी सेवकाला माफी मागतात. कसे मागतात? महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सेवकाला माफी मागतात. कोणाला माफी मागतात? ज्या सेवकांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी वरती 3 वार चालवले, जादू केली, बाबावरती जादू चालवली. कोणावरती? महान त्यागी बाबा जुमदेवजी वरती. कोण चालवू शकते का? कोणी चालवायची हिंमत आहे का? संतोषरावजी वानखेडे. आईसाठी टाळ्या वाजवा. शिकण्याला एक गोष्ट आहे, म्हणजे माहिती असणे गरजेचं आहे. त्या संतोषरावजी वानखेडेकडे 750 खंड विद्या होती. ती विद्या अशी विद्या होती की ते माणसाला उलटा टंगून टाकायचे, माणसाला काही बनवून टाकायचे, बाई पण बनवून टाकायचे, कुत्रा बनवून टाकायचे, अशी अगाध विद्या होती. आणि असा जादूगर मान्यता की बाबा जुमदेवजीवरती जादू चालवतो. आणि तो मार्गात येतो, बाबावरती जादू चालली नाही. त्याला वाटलं की या संसारामध्ये मी काहीच नाही, या बाबावरती मी जादू चालू शकलो नाही, म्हणजे या बाबापेक्षा मोठा कोणीच नाही. तो बाबापाशी गेला. बाबा म्हणते मी तुमच्या मार्गात येतो. मार्गात आला, चुकी झाला. परंतु आता सेवक कसे? थोडे चतुर आहेत का नाही? आताचेच नाही, आधीपासूनच मोठे चतुर, भयानक चतुर आहे. कोण हा या मंचावर बसलेला आहे, अंजिलाल भाऊ बसलाय, याला खाली कसा उतरवायचा आहे यासाठी फक्त पुरेपूर प्रयत्न करतो. आणि आधी पण करायचे. संतोषजी वानखेडे विषयी बाबाकडे सांगत गेले की बाबा, संतोषजी वानखेडे हा जादू विसरला नाही, हा अजून सुद्धा जादू चालू होता. बाबांनी ऐकलं. बाबा आपलं साधे बोल. परमेश्वराला काहीतरी घडून घ्यायचं होतं. परमेश्वराने तो अनुभव का म्हणून घडवला हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. कारण की त्यांनी सांगितलं सेवक माफी मागत नाही. सत्य गोष्ट आहे. माफी मागणे म्हणजे झुकणे ना. आपल्याला वाटते की आपण का म्हणून झुकू, पण ज्या झाडाला जास्त आंबे लागले तो आंब्याचा झाड वाकतो. आणि त्याला जर एखादा व्यापारी घ्यायला गेला, लिंबूचा झाड जरी वाकला, त्याला व्यापारी जर घ्यायला गेला, त्या झाडाची किंमत सर्वात जास्त येते. म्हणून आपल्याला झुकणे हे गरजेचं असतं. पण आपण झुकत नाही. माफी म्हणजे काय? झुकणे. परंतु मी याच्या वेळेला माफी कशाला मागू ही आपली बाब नाही का? संतोषरावजी वानखेडेला बैठकीमध्ये बाबांनी म्हटलं, वानखेडे तू आताही सुधारलास नाही, तुझा आताही तुला ते आपले कार्य बंद केला नाही. वानखेडेला दुःख वाटलं. त्याला दुःख वाटलं, त्याची आत्मा दुःखी झाली. तो परमेश्वरासमोर काकू जातो आणि परमेश्वराकडून 11 दिवसाचे कार्य घेतले. त्यांनी कार्य घेतले, तसे कार्य सुरू केले. तसेच बाबाच्या शरीराची अंगात सुरू झाली. 7 दिवस लोटून गेले. वेळ पहिले त्यांनी मला कमी दिली, म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो, नाही का? वेळेचा अभाव, म्हणून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. पहिला दिवस जसा कार्याचा दिवस सुरुवात झाला, बाबाच्या शरीराची अंगात सुरू झाली. जसे जसे दिवस वाढत जायचे तशी तशी ती आग वाढत जायची. 7वा दिवस झाला, बाबांना खूप अंगार व्हायची. आईला माहिती पडलं की बाबांनी वानखेड्याला बैठकीमध्ये बोलले. वानखेड्याला त्याची भावना दुखी झाली, त्याची आत्मा दुखी झाली आणि त्यांनी परमेश्वराचे कार्य घेतलेले आहे, तो कार्य घडवत आहे. म्हणून त्यांनी काय केलं, आईने वानखेड्याला बोलवायला पाठवलं. वानखेड्याला बोलवायला पाठवलं. वानखेडे आला. बाबाशी नमस्कार नाही घेतला, आईशी नमस्कार घेतला.
आता हा अनुभव कोणी युट्यूब मध्ये ऐकते नाही का, पण मी या वानखेडेची आणि मी पदासी तांडा आणि कमरगाव हे दोन कार्यक्रमामध्ये जेव्हा भेट झाली तेव्हा मी परस्पर असा आंबोर सांबोर पदासी तांड्याला मी संचालन करत होतो संमेलनामध्ये, आणि त्यामध्ये वानखेडेचे सुद्धा आले होते, कोसारकरजी होते ज्यांनी भूतासोबत लढाई केली होती बाबाच्या हयातीमध्ये, ते कोसारकरजी आले होते. आणि त्या मंचावरती त्यांच्या मुखकमलातून मी अनुभव ऐकलो होतो, जिसकी कहाणी उसके जुबान. तेव्हा त्यांनी सांगितलं, रमेश भाऊ धुबरीकर सुद्धा त्या ठिकाणी त्या मंचावर होते, त्यांच्या समोर तो अनुभव त्यांनी सांगितला. आणि त्या वेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे मी त्या ठिकाणी गेल्यानंतर आईने मला बोलावलं, गेलो, बाबाशी नमस्कार नाही घेतला, आईशी नमस्कार घेतली. आता कसा वाटते त्यांना माझ्यासमोर नमस्कार नाही घेतला, ठीक आहे याला पाहून टाकीन, आता येईल माझ्याकडे कार्य घेवायला नाही का. हा माझ्यासोबत बोलला नाही, हा तो त्याच्यासोबत दिसला नाही का. आता युग असा सुरू आहे का नाही, आहे का नाही. गावागावामध्ये परिस्थिती निर्माण आहे, प्रत्येक ठिकाणी तसं सुरू आहे. परंतु त्या भगवंतानी तो अनुभव त्यावेळेस का म्हणून घडवला असेल बाबा तो या कलियुगामध्ये सतयुगाचं निर्माण करणारे कोण आपले महानत्यागी बाबा जुमदेवजी. बाबांनी सांगितलेलं आहे या पृथ्वीवर जरी कलियुग असेल पण या मार्गाच्या सेवकासाठी कलियुग नाही, तो मार्गाचा सेवक सतयुगातला आहे का. जो तत्व शब्द नियमाने सेवक चालतो त्याने तीर्थ बनवलं तर तो तीर्थ त्याच्या कामी लागतो. म्हणजे किती शक्ती आहे त्यामध्ये, तो कलियुगातला आहे का नाही का. आणि त्या ठिकाणी आईने सांगितलं वानखेडे तिला, वानखेडे म्हणते बघ बाबाजी काय दशा आहे, बाबा कसे करत आहे. वानखेडे काय म्हणतो, आई मी काय केलं, मी तर म्हणते परमेश्वराला फक्त न्याय मागत आहे. मी थोडी म्हटलं म्हणते परमेश्वराला की बाबाची तुम्ही अंगार करा की काही करा, मी फक्त परमेश्वराला न्याय मागतो आहे. आई म्हणते. बाबा काय म्हणतात, वानखेडे माझी चुकी झाली, मी तुला माफी मागतो. कोण म्हणतात, महानत्यागी बाबा जुमदेवजी काय म्हणतात वानखेडेला, वानखेडे माझी चुकी झाली, मी तुला क्षमा मागतो, माफी मागतो. आता आम्ही मागतो का ती माफी, एखादा सेवक माफी मागतो का नाही मागत, मागतील का नाही. म्हणून आपल्याला झुकणं शिकणे हे अत्यंत गरजेचं आहे नाही का. आणि मार्ग कसा आहे, आपण सर्व प्रत्येक सेवक प्रत्येक दिवशी म्हणतो भगवंत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग नाही का. भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याला आपलं करून घ्यायचं आहे, आपल्या शब्दावरती परमेश्वर उभं राहिल्या पाहिजे असं जर वाटत असेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, निस्वार्थपणे कर्म करावं लागतील. आपले कर्म जर आपण चांगले करू तर आपल्याला परमेश्वर योग देणार आहे, आणि त्यासाठी कर्म चांगले करावं लागतील. आता कसे कर्म केले पाहिजे नाही का, आहे की नाही. तर याकरिता मी दोन दृष्टांत देतो आहे, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावं. दृष्टांत असं आहे, सर्वात आधी मी चांगले कर्म कसे नाही का, चांगले आणि वाईट दोन्ही कर्म आहेत, आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतो आणि वाईट कर्माचं फळ वाईट मिळतो. सध्याला मोहला फक्त 5 मिनिट घेतो, 5 ते 7 मिनिटाचा वरती नाही होता. काय होतं की एक परिवार असतो आणि त्याचं काहीतरी शॉप असतं, दुकान वगैरे समजा, आणि त्याच्या बाजूला एक भिकारी बसतो. भिकारी म्हणजे मागणारा नाही का. तो आपल्या जीवनभर काय करतो, प्रत्येक दिवशी त्याला 2-2 रुपये द्यायची त्याची एक सवय बनवून जाते की याला मी 2 रुपये देणार म्हणजे देणार. आणि प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये हा परमेश्वर हा परीक्षा घेत असतो. असा कोणी सेवक नाही ज्याची परमेश्वराने परीक्षा घेतलेली नाही. आणि त्यासाठी त्या परीक्षेतून पास होण्याकरिता बाबांनी काय दिलं आपल्याला, 5 नियम नाही का. आणि त्यामध्ये पहिला नियम काय दिलं, ध्येयाने एक परमेश्वर मानणे. कितीही मोठा प्रसंग जरी आला पण आपल्या ध्येय मजबूत असणे गरजेचे आहे. आपला परमेश्वरावरती विश्वास असणे गरजेचे आहे. परमेश्वरावरून विश्वास डगमगता कामा नये. हे आपल्याला कोणी शिकवलं, महानत्यागी बाबा जुमदेवजींनी. आणि तो काय करतो, त्याला प्रत्येक दिवशी 2-2 रुपये देतो.
आणि 2-2 रुपये देता देता एका दिवशी परमेश्वराने त्याची परीक्षा घेतली. काय केलं, त्याची पत्नी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर तो एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. ऍडमिट केल्याच्या नंतर त्याला डॉक्टर सांगतो तिचं ऑपरेशन करावं लागेल, तुला 3 लाख रुपये या ठिकाणी गोळा कर, 3 लाख रुपये देतील तर तिचा मी ऑपरेशन करणार, अन्यथा करणार नाही. अशा अवस्थेमध्ये त्याला विचार पडतो, मी माझ्याकडे मध्ये एवढा पैसा नाही, मी ऑपरेशन कसा करू. त्याला विचार पडला. तो एकदम आता आपल्याला परमेश्वर आहे, कोणताही दुःख आलं तर बाबांनी सांगितलेलं आहे, कुठलाही दुःख निर्माण झाल्यास सर्वप्रथम परमेश्वराला समोर करून कुठलाही औषधोपचार करा. पण तेही आपल्याला होते का, नाही होत. सीधा पहिले डॉक्टरकडे जातो, घरच्या डॉक्टरकडे बसतो का आपण, नाही बसत, विसरतो आपण आणि म्हणून मग घसरतो, नाही का. परंतु बाबांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे, फक्त ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे गरजेचे आहे. त्याला असं वाटलं की मी आपल्या पत्नीला जेव्हा वाचवू शकत नाही तर माझ्या वाचून काही फायदा नाही. तो एका तलावावरती जातो, त्या तलावामध्ये बसण्यासाठी विचार करतो, बस एक पाय टाकतो. तसंच त्याला आठवण येते की नाही म्हणतो मी मरण्याआधी एक काम करून टाकतो, ज्या ठिकाणी माझी पत्नी ऍडमिट आहे मी तिला एकदा मरण्याआधी बघून घेतो. आणि तो परत त्या दवाखान्यामध्ये येतो. दवाखान्यात त्या पत्नीच्या ज्या ठिकाणी त्या रूम मध्ये ऍडमिट असते त्याकडे बघतो. हा दुष्टांत आहे, समजून घ्यावा. त्या ठिकाणी बघत असतो त्यावेळेला त्याला लक्षात आलं, त्या ठिकाणी नर्स येते त्याच्याकडे. तो दारातूनच बघतो आपल्या पत्नीला आतमध्ये जात नाही. त्यांनी काय विचार केला होता की मी दवाखान्यात जाणार आणि एकदा आपल्या पत्नीला बघून घेणार, नाही का. आणि बघितल्यानंतर त्याला असं वाटतं, कारण की मार्ग कसा आहे, कर्मप्रधान, नाही का. आपल्याला मार्गामध्ये कसे कर्म करायचे आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाबांनी आपल्याला सर्व काही सांगितलेलं आहे, सर्वांना माहिती आहे, नाही का. परंतु कर्म आपले साधले तर आपलं जीवन चालू शकतो, नाही का. आता सर्व चालू आहे, कसा चालू आहे, सर्वांचा झगडा होते घरात, नाही का. पण कोणत्या झगड्याचे, सासू सुनाचा, नाही का, आहे की नाही. सर्वात जास्त बोट त्याची का माई लेकीच होते, पण त्याची बोट होते का, नाही होत. सासू सुनाचा झाला का पटकन कान जाते, माई लेकीच्या झगड्याकडे कान जात नाही, जाते का, नाही जात. परंतु झगडा बाबांनी आपल्याला सांगितलेलं नाही. कुठल्याही परिवारामध्ये कुठलंही भांडण आपल्याला बाबांनी सांगितलेलं नाही. तो सासू सुनाचा असो, माई लेकीचा असो, किंवा जावाचा असो, किंवा कुणाचाही असो, नाही का, पती पत्नीचा असो, पण भांडण आपल्याला बाबांनी सांगितलेलं नाही. त्याने जसं तो बघत होता त्या ठिकाणी ते नर्स आली. ते नर्स म्हणजे तुम्ही या फॉर्मवर साईन करा, तुमच्या पत्नीचे ऑपरेशन करायचं. तो त्या नर्सला विचारतो, म्हणजे तुम्ही मगाशी तर मला म्हटले की 3 लाख रुपये भरा तर तुमच्या पत्नीचे ऑपरेशन होणार, नाही तर होणार नाही. म्हणजे आता तुम्ही साईन कसे करा म्हणता. ते म्हणजे तुम्ही आधी साईन करा, नंतर मग मी तुम्हाला सांगतो. त्यांनी साईन केलं. पुन्हा तो त्यांनी 2 प्रश्न विचारलं. प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर देते. म्हणजे आता दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपण तुम्ही तिरोड्याला गेले तर वरंडा चढा लंबाच राहायचं, नाही का. ते त्या दाराकडे हात दाखवत असते. अशी म्हणते तुम्ही त्या दाराकडे पाहतो, जो व्यक्ती जात आहे म्हणते त्या व्यक्तीने तुमचे 3 लाख रुपये भरून दिले म्हणते. तो धावत त्या व्यक्तीकडे जातो आणि जेव्हा बघतो तो व्यक्ती कोण निघतो की ज्याने आपल्या जीवनामध्ये ज्याला 2-2 रुपये दिले, तो व्यक्ती त्याचे ते 3 लाख रुपये भरून जातो. कोणी साथ दिलं त्याला साथ कोणी दिलं, बोला ना जी. त्याच्या कर्माने साथ दिला, त्याच्या कर्माने साथ दिला. आता असाच एक दृष्टांत वाईट कर्म. सासू सून असतो म्हणजे नवरा बायको असतात, पती पत्नी आणि सासरा. काल आमच्या तिरोड्यामध्ये आमचे बालकदा भाऊ आले होते. त्यांनी कालही सांगितलं आणि अजूनही आम्ही सुद्धा सांगतो वारंवार. पती पत्नी आणि सासरा असतो. पती पत्नी नोकरीवाले असतात. त्यांनी विचार केला, त्या पत्नी म्हणते पतिदेवाला रात्रीमध्ये, म्हणते मी तुमच्या वडिलांची खूप सेवा केली म्हणते, जशा पाहिजे जशा तरीकेने पाहिजे तशी सेवा मी करून टाकली आहे म्हणते. पण आता मी सेवा करून तुमच्या वडिलांची थकलो म्हणते. आता माझ्याकडून तुमच्या वडिलांची सेवा होणार नाही. आता याचा तुम्ही कसा करावा चाहता, परत बसा. तुमच्या वडिलांची सेवा माझ्याकडून होणार
नाही. आता तुम्ही एकच निर्णय घ्या म्हणते, एक तर तुम्हाला वडील पाहिजे किंवा पत्नी. विचारात पडला कोण कोण पडेल विचारात? पतिदेव पडेल का नाही? इकडे बाप आणि तिकडे पत्नी, नाही का? आता ऐकल कोणाची? बायकोची. बरोबर आहे का नाही? बापाची ऐकल का? आजच्या जमान्यात बापाची ऐकत नाही, पत्नीची मात्र ऐकते. त्याने तसाच केला. रात्रीची वेळ झाली, बापाला काय म्हणतो, बापाकडे जातो, बापाला म्हणते चला म्हणते आपण फिरून येऊ, आणि नेतो त्याला सोबत एका जंगलामध्ये घेऊन गेला खूप अंतरावर, आणि त्याला म्हणतो ठीक आहे म्हणते, आता तुमचा माझा प्रवास इथे संपलेला आहे, मी आता इथून चाललो आपण. म्हणजे माझ्या पत्नीला म्हटल्यामध्ये एक तर तुमचे वडील किंवा तुम्ही, मी माझ्या पत्नीला निवडलेला आहे, मी माझ्या पत्नीला सोडू शकत नाही, तुम्ही इथून तुमचा प्रवास आता सुरू पाहत बसा. वडील म्हणतो ठीक आहे म्हणते, तू मला इथपर्यंत आणलं, अजून थोडा लांब सोड बेटा म्हणते. मुलाला वाटलं इथपर्यंत काय येणार, अजून थोडं समोर काय चालते. त्यानं समोर नेलं, तिथं सुद्धा बघतो त्या ठिकाणी घनदाट जंगल असतो. तेव्हा मुलाने वडिलाला प्रश्न केला, म्हणजे त्या ठिकाणी एक सुंदर जंगल होता आणि या ठिकाणी सुद्धा जंगलच आहे, तुम्ही या ठिकाणी मला का म्हणून आणलं? तुम्ही तर त्या ठिकाणी सुद्धा जंगलामध्ये मी तुम्हाला सोडायला तयार होतो, पण तुम्ही या ठिकाणी मला कशाला आणले? तेव्हा त्याच्या वडिलांनी उत्तर दिलं, बेटा म्हणते आजपासून 25 वर्षाआधी मी माझ्या वडिलाला सुद्धा याच ठिकाणी सोडलो होतो, म्हणून बेटा म्हणते तीच परिस्थिती माझ्यावर आज निर्माण झाली. कसे कर्म वापस आले? आणि बाबांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? कर्म करने से पहले सोचना था तुझे, कैसे कर्म करूंगा क्या मिलेगा मुझे. नाही का? आपल्याला कर्मावरती लक्ष द्यायचं. म्हणून महान त्यागी बाबा जिंतूरजी यांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, आणि सर्वात प्रथम आठवडी आपल्या गावातील गटातील चर्चा बैठकीला अत्यंत महत्व आहे. आपण त्यामध्ये जाणे अत्यंत गरजेचे आहे. अनुभव खूप सारे आहे, पण वेळ कमी आहे, म्हणून मी वेळ घेणार नाही. माझ्या बोलण्याच्या गुणाचा आत्मोद कवला असेल याबद्दल सर्वप्रथम मी स्वयं भगवान हनुमानजीला क्षमा मागतो, महान त्यागी बाबा जिंतूरजीला क्षमा मागतो, वाराणसी आईला क्षमा मागतो. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय, आदरणीय संचालक महोदय, उपस्थित सर्व सेवक सेविका, बालसेवक सर्वांना क्षमा मागतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार जी.